वनपर्व भाग 30. अर्जुना भिगमन पर्व पुढे चालू. ते युधिष्ठिराचं प्रवचन ऐकल्यानंतर द्रौपदी त्याला सांगते, मला एक समजलं आहे हे तुमचं प्रवचन ऐकल्यावर की धात्री आणि विधात्री अशा दोघींनीही तुमची बुद्धी भ्रष्ट केली आहे. मी आणखीन एक समजले आहे की तुमचे विचार तुमच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या विचारांपेक्षा खूपच भिन्न आहेत. निरनिराळ्या परिस्थिती माणूस त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवत असतो. त्यामुळे जे घडतं ते अनिवार्य असतं आणि त्या अनिवार्य प्रसंगांना सामोर्य न जाणं हे केवळ मूर्खपणाचंच ठरतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ पुण्यकर्माने हित होईल असं नाही. त्याचप्रमाणे इतर चांगले समजलेले गुण जसे दयाळूपणा, क्षमाशीलता, साधेपणा, भीती हे नेहमीच माणसाचा उत्कर्ष करण्यात उपयोगी ठरत नाहीत. कारण जर हे चांगलं समजलेले गुण चुकीच्या स्थितीत आचरणात आले तर त्यामुळे पाप आणि दुष्कर्म वृद्धिंगत होत असतं. आणि त्यासाठीच प्रल्हादाने वलीला मार्गदर्शन करताना वेळोवेळी अपात्र आणि सत्पात्र असा उल्लेख आवर्जून केला होता. कारण कोणताही चांगला गुण अपात्र ठिकाणी अंमलात आणला तर तो गुण वाईट परिणाम देऊ शकतो. त्याचप्रमाणे मर्यादा तत्वांचं पालन होणं या सगळ्या चांगल्या गुणांच्या आचरणात अंमलात आणणं तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा या सगळ्या संबंधित घटकांचा विचार करून त्याप्रमाणे आपण वागतो तेव्हाच ते हितकारक ठरतं. आपण या प्रल्हादाच्या सूचनांची दखल न घेता जे ठरवलं ते अपात्र दानासारखं दोषपूर्ण होतं आणि म्हणून आज आपण ह्या संकटात सापडलेलो आहोत. असं सांगतात, विष नेहमीच विष नसतं. ते जर योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतलं तर ते अमृतासारखं हितकारकच असतं. त्याचप्रमाणे या सगळ्या गुणांचं आहे. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानात जे सदोष गुण दाखवले जातात ते सर्वच परिस्थितीत सदोष नसतात. ते योग्य वेळी योग्य प्रमाणात निर्दोषही ठरतात. त्याची दखल घेण्यासाठी जी तारतम्य बुद्धी वापरायची आहे ती तुम्ही लक्षात न घेता काल्पनिक गोष्टीत अडकलेले आहात. जसे कोणताही दोष सदैव दोष नसतो तसेच कोणताही सद्गुण नेहमीच सद्गुण ठरत नाही. म्हणजेच गुणांचं स्वरूप दुर्गुण की सद्गुण हे परिस्थितीवर अवलंबून असतं आणि ते विसंबूनही असतं. त्याच्या सापेक्षतेची दखल घेऊनच निर्णय घ्यायचे असतात. तुम्ही तसं करत नाही म्हणून मी म्हणाले की तुमच्यावर अज्ञानाचं सावट पडलेलं आहे. तुम्ही सांगता तुमच्या राज्यात केवळ पुण्य असेल, तिथे केवळ ब्राह्मण असतील आणि दैवी व्यक्ती असतील. मग त्यात तुम्ही भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि मी असे आम्ही तुमचे कुटुंबीय कुठं असतील? जे सद्गुणांचे तेच पुण्याचं असतं, कारण पुण्य हा सद्गुणाचा परिणाम आहे. तसेच जे दुर्गुणांचे ते पापाचं असतं, कारण पाप हा दुर्गुणाचा परिणाम असतो. त्यात सापेक्षता, मर्यादा, काळ आणि वेळ, परिस्थिती हे सगळे घटक अंतर्भूत असतात. त्याचा तुम्ही विचार करत नाही आहे म्हणून तुम्ही भरकटत आहात. तुमच्यामुळे तुमच्यावर विसंबून असलेला तुमचा परिवारसुद्धा परिणामस्वरूप भरकटत भरडला जातो आहे. तुमचे विचार करणं अतिसामान्य एकांगी असं आहे. कारण ह्या तर्कात जे विविध घटक अंतर्भूत असतात ज्यांच्या परिणामाने गुणांचं स्वरूप बदलत असतं त्याची दखल घेण्याची तुमच्यात क्षमता नाही. तुम्ही ज्याला पुण्यकर्म समजता ते वस्तुतः अशा परिस्थितीत पापच ठरतं. पण त्याची दखल घेण्याची कुवत मात्र तुमच्या सामान्य बुद्धीला नाही आहे. हे आम्हा सर्वांचं दुर्दैव आहे. असे कोणतेही विचार किंवा कर्म नाही जे सर्व परिस्थितीत पुण्यप्रद असतं. कर्माच्या परिणामाने ते कर्म पुण्य होतं का पाप ते ठरत असतं. म्हणजेच परिणाम जे दृश्य होतात ते अखेरीस ठरवत असतात की ते कृत्य पाप होतं की पुण्य. असं वस्तुतः असलं ना तरी काही पाप समजलं जातात आणि काही पुण्य समजलं जातं. त्यांना ठोकताळे म्हणून धरलेले असतात. तुम्ही त्या ठोकताळ्यांना प्रमाण समजून जर विचार करणार असलात तर त्या इतर क्लिष्ट म्हणजेच गुंतागुंतीच्या परिस्थिती उत्पन्न होतात. त्यांची साधी दखलसुद्धा तुम्ही घेणार नाही. हे अविवेकीपणाचं द्योतक आहे. तुम्ही तुमचा सगळा समय ब्राह्मणात, देवांच्या अर्चनात, पितरांच्या पिंडदानात, स्वाहा आणि साध्यांच्या सान्निध्यात घालवता. त्यामुळे त्या पलीकडे सुद्धा काही त्यापेक्षा वेगळं असतं त्याचं भान तुम्हाला राहिलेलं नाही आहे. सर्वकडे फक्त चांगलेच असेल असं समजणं हे देखील अज्ञानाचंच लक्षण आहे. हे सुद्धा तुमच्या ध्यानात येत नाही आहे.
सगळ्यात फक्त चांगलंच पाहणं, वाईटातसुद्धा चांगलं पाहणं हे सुज्ञपणाचे ठरत नाही. हे केवळ भोंगळपणाचं लक्षण आहे. त्यामुळे दुर्गुण वाढत जात आहेत, ते तुमच्या लक्षातसुद्धा येत नाही आहेत. तुम्ही चांगले म्हणून सगळं विश्व चांगलं असं समजणं अदूरदृष्टीचंच लक्षण आहे. ते राजाला न शोभणारच असतं. तुमच्यासारख्याने राजगादी सोडून वानप्रस्थाश्रमातच गेलं पाहिजे. स्वतःचं झालं की झालं, इतरांना काय पाहिजे याचा विचार न करणं स्वार्थीपणाचंच आहे आणि ते तुमच्या वागण्यातून स्पष्ट होतं आहे. विश्वदेव, इष्टी, पशुबंध असे यज्ञ तुम्ही करता, ते सगळ्या जीवांना सुख मिळावं यासाठी असतात. ते सगळे निष्पाप असतात म्हणून ते ठीक आहे, पण जेव्हा पापपुरुषांशी गाठ पडते तेव्हा हा भोळेपणा घातक ठरतो. त्याचा अनुभव आम्ही सगळे आज घेत आहोत. अशा परिस्थितीत असूनही तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यत्किंचितही बदललेला नाही आहे. मग हे कशाचं लक्षण आहे? आपल्या भावंडांच्या कृपेने तुम्ही अश्वमेध, राजसूय, पुंडरी, गोसव असे यज्ञ केलेत. त्यात तुमच्या भावांनी मिळवलेली खंडणी ब्राह्मणांना तुम्ही वाटली. अगदी त्याच निस्वार्थी बुद्धीने तुम्ही तुमचं राज्य, जे वस्तुतः तुमच्या भावंडांनी त्यांच्या कष्टाने मिळवलेलं होतं, तेही घालवलं. हे सगळं तुम्ही करत होतात कारण त्यातील काहीही तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवलेलं नव्हतं. मग ह्या वागण्यातून तुमचा नीचपणाच मला दिसतो आहे. जे कधी मिळवलेलं नाही ते तुमचं नव्हतंच, तर ते फुकट दिलं, त्यात कोणता मोठेपणा दाखवला हो, सांगाल का जरा? आईजीच्या घरावर बायजी उधार, अथवा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणं असाच तर तो प्रकार होता. त्यात कोणती बहादुरी तुम्ही केली ते सांगा. तुम्ही तुमच्या हिंमतीने कधी काही मिळवलं आहे का? ते दाखवा मला. त्यापुढे जाऊनही तुम्ही निर्लज्जपणाने तुमच्या भावंडांना आणि त्या नीचपणाने तुझी हौस भागली की नाही म्हणून की काय माझा लिलाव लावलात? यात कोणती क्षमाशीलता तुम्ही दाखवलीत? जर तुम्हाला कशाचीच वासना नाही तर मग द्यूत खेळण्याची इच्छा काय मिळवण्यासाठी झाली? जे निरीच्छेचं सोंग तुम्ही घेतलं आहे त्याचा खोटेपणा ह्यातून स्पष्ट होत नाही का? मी सांगते, तुम्हाला द्यूत खेळून असं दाखवायचं होतं की जे तुमच्या भावंडांनी स्वकष्टाने मिळवलेलं त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही त्या द्यूताने मिळवून तुमच्या भावांना मान खाली घालायला लावायचा हा उद्देश होता. परंतु तुमचं नशीब फुटकं निघालं आणि गोष्टी उलट झाल्या. त्यात तुमच्या नीचपणामुळे आम्ही अडकलेलो आहोत. एवढं बोलून झाल्यावर द्रौपदी स्वगत बोलायला लागते. शेवटी एक गोष्ट मान्य करावीच लागते की जे सृष्टीत घडतं ते सगळं विधात्याच्या नियोजनानुसारच होत असतं, हे मात्र मान्य करावं लागेल. नाहीतर पांडव आंधळ्यांसारखे त्यांच्या मोठ्या भावाच्या आज्ञेत का राहिले असते? असं सांगतात, जे इथे सृष्टीत घडतं त्यावर त्या विधात्याची हुकमत चालते. जीवनात येणारे प्रसंग, मग ते सुखाचे असतील किंवा दुःखाचे असतील, समाधानाचे असतील, ते सगळे त्या विधात्याच्या मर्जीनुसारच होत असते. जर परिस्थिती बिघडणं विधात्याला अपेक्षित असेल तर ती बिघडणारच आहे. कठपुतळीच्या बाहुल्या नाचतात ना, त्या त्यांच्या तारा खेचणाऱ्याच्या मर्जीनुसारच असतात. त्यांना स्वतःचं मत असं नसतंच. माणसाचं सुद्धा असंच असावं, नाही तर माझे पांडव जे कोणालाही ऐकत नाही ते गोगलगाईसारखे या मूर्ख मोठ्या भावाच्या आज्ञेत का राहिले असते? वचनबद्धता ही केवळ सबब आहे. होती त्यांच्या नशिबात वनवास लिहिलेला, तो त्यांना भोगावा लागणारच असं जर असेल तर मी ह्या माझ्या नवऱ्याला बोलणी लावून काय उपयोग आहे? गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा कितीही मोठ्यांदा भुंकला तरी शेवटी तो त्याच्या मालकाच्या आज्ञेत असतो. तसंच जन्मलेला प्रत्येक जीव त्या विधात्याच्या आज्ञेनुसार त्याचं जीवन जगतच असतो, त्याला पर्यायच नाही आहे. माझ्या दैवात वनवास म्हणून मी ह्यांच्याबरोबर इथे आले, नाहीतर माझा भाऊ मला पांचालला घेऊन जाण्याचा आग्रह करतच होता. पण मला माझ्या नवऱ्यांच्या बरोबर राहण्याची बुद्धी का झाली? त्यात माझ्या नवऱ्यांचा काय दोष आहे? तरीसुद्धा असं सांगतात, ते तितके देवावर निर्भर नसतं. आपलं गतजन्माचं कर्म त्यात कारणीभूत असतं. आपल्या कर्मानुसार आपले सगळे भोग आपल्यासाठी तयार होत असतात. जर ते खरं मानलं तर माझं काही असं कर्म झालं आहे की ज्याचे परिणामस्वरूप मी वनवासात राहत आहे असंही सांगतात. देवाच्या राज्यात कधीही अन्याय होत नाही. असं असेल तर माझे भोग मी स्वीकारलेच पाहिजेत. त्यातच माझं भलं आहे. कोण कोणाला मारतो आणि कोण कोणाला वाचवतो? त्यात मारणारा आणि वाचवणारा दोघेही विधात्याच्या आज्ञेनेच ते काम करत असतात. परंतु ते कृत्य करताना ज्या भावना, ज्या वासना आणि ज्या इच्छा
ते करणारा मनात बाळगतो त्या त्याच्या असतात, त्यात देव नसतो. अशा त्या विचारांचे आपणच धनी असतो. त्या आपल्या पुढील आणि ह्या जीवनातील पुढच्या भागात साथ देत असतात. ते आपलं कर्म असतं. प्रत्यक्ष करणी आपली नसते, ती विधात्याची असते. क्षमा करा, शिक्षा करा, त्या मागील भावना, वासना, इच्छा तुमची, म्हणून त्या कृत्याचं चांगलं वाईट फळ तुम्हाला भविष्यात केव्हा तरी भोगावंच लागणार आहे, अशी सृष्टीची तऱ्हा आहे. हे जाणणारे सृष्टीतील घडणाऱ्या प्रसंगाकडे त्या निरीच्छ दृष्टीने पाहतात. जे जन्मले ते मरणारच आहेत. ते कसे जन्मले आणि कसे मरणार ते मात्र देव ठरवतो. आणि आपण माणसं, इतर प्राणी त्या विधात्याची अवजारं असल्यासारखं ते काम, म्हणजे जन्माला घालायचं किंवा मरण्याचं, करत असतो. ते होणारच, त्याला कोणीही अडवू शकत नाही, हे मात्र निश्चित. खाटी किंवा योद्धा प्राण्याला मारतो, त्यात त्याचा कार्यभाग तेवढाच असतो जर तो ते कार्य निरीच्छपणे करत असेल तर. परंतु जर तो त्यात भावनेने, वासनेने किंवा इच्छेने गुंतला तर ते कृत्य त्याला बाधू शकतं. आणि म्हणूनच ज्ञानी सांगतात, कार्य करा, कारण ते तुम्हाला करावंच लागणार आहे. परंतु त्यात भावनेने, वासनेने किंवा इच्छेने गुंतू नका. तसं गुंतणं हे पापकारक ठरू शकतं. सृष्टी चालवण्यासाठी निव्वळ जड सृष्टी उपयोगाची नसते. त्यासाठी जीवसृष्टी आवश्यकच असते. विधाता त्या जीवसृष्टीला वापरून हे सृष्टीचं चक्र फिरवत असतो. त्यात विधात्याला सहाय्य करणं हेच उचित असतं. मग ते करत असताना बऱ्याच वेळा पुण्यवानही बळी जातात, पापी मात्र मजेत राहतात. असं का विरोधाभासांनी घडतं कोणी सांगू शकत नाही. असे विचार मनात येतात. जर असं होणार असेल तर आपण नेहमी पुण्याचाच आधार घेण्याचं कारण काय? जर आपले भोग आणि आपलं पुण्य किंवा पाप यांचा अर्थार्थी काही संबंध नसेल तर तर कशाला पुण्यापाठी माणसांनी लागावं? जेव्हा पुण्यवान दुःखात राहतो, त्याचा काहीही दोष नसताना, तेव्हा त्याचं पाप देवांना लागतं का? पापकर्मी जर त्या कृत्यात भावनेने, वासनेने किंवा इच्छेने गुंतला असेल तर तो त्या दुष्कृत्याचा भागीदार ठरतो आणि तो त्यांची फळं भोगतो. पुण्यवंताने त्या दुर्भोगांना नियतीचा खेळ समजणं योग्य होईल का? द्रौपदी स्वतःलाच विचारत असते. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 30वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 31वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. तर द्रौपदीचं स्वगत ऐकून युधिष्ठिर तिला म्हणतो, अहो यज्ञसेनी, तुमचं बोलणं आल्हाददायक आहे. तुमचे मुद्दे मांडणं अगदी बिनतोड आहे. मी ते फार काळजीपूर्वक ऐकले आहेत. तुझे विचार मात्र मला प्रथेला धरून नाहीत असं दिसतंय. तुझ्या म्हणण्याप्रमाणे असं वाटतंय की तू देवसुद्धा आपल्या जीवनात कार्यरत आहे हे लक्षात घेत नाही आहेस, किंवा असंही म्हणावं लागेल की तू देव मानत नाहीस. अहो राजकन्या, मी मात्र माझ्या सगळ्या कार्यात परमेश्वराचा हस्तक्षेप असतो असंच समजतो. असं मानत असल्यामुळे माझ्या कार्यातून काय अंतिम निष्पन्न होणार आहे ते मी पाहत नाही. फक्त आपलं काम करत राहावं असं जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे तेवढंच मी करत असतो. हा तुझ्या आणि माझ्या दृष्टिकोनातला फरक आहे. काम करत राहावं आणि तेही उत्तमच करावं असं जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे तसंच मी करतो. मी यज्ञ करतो कारण ते माझं कर्तव्य आहे. मग त्यातून किती कसं मिळेल ते पाहायचं नसतं. तुला कदाचित ते पसंत पडणार नाही, पण मी असाच विचार आणि कार्य करत असतो. माझ्या काम करण्यात फलाशा नसते, पण त्यामागील कार्य निर्दोष आहे का नाही ते पाहायचं असतं. असं करण्यामागील उद्देश तू समजून घे. मग मी जे बोललो की आपल्या कामात देवाचा हस्तक्षेप असतो ते आहे. आपल्या सगळ्या कामात देव भागीदार असतो. ह्या भावनेमुळे कामाच्या फळाची बाजू मी देवावर सोडत असतो, कारण तो त्याच्यात भागीदार आहे. अशी वेदांची ही शिकवण आहे. देव फक्त पुण्यप्रत कार्याला यश देतो अशी माझी आणि वेदांची धारणा आहे. म्हणून जे कार्य पुण्यप्रत आहे त्याला देवाची साथ मिळणारच असं मी मानतो. जो स्वतःच्या कार्यातून फळाची अपेक्षा करतो त्याला पुण्याचा व्यापारी समजावा लागेल. जो पुण्याचा पर्यायाने देवांचा व्यापार करतो तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही आणि अशा माणसाला त्याच्या कार्याचं फळसुद्धा प्राप्त होत नाही. पापबुद्धीने जो पुण्यकर्म करतो त्यालासुद्धा त्या पुण्याचं फळ मिळत नाही. म्हणजेच
माझ्या विचार करण्याच्या पद्धतीने जर तू पाहिलंस तर असं समजायचं की फळ मिळणं किंवा न मिळणं सर्वस्वी विधात्याच्या मर्जीवर विसंबून असतं, असं वेद सांगतात. म्हणून ते सगळ्यांनी स्वीकारायलाच पाहिजे. जो ते मानत नाही आणि पाप प्रवृत्तीला साथ देतो तो नीच योनीत जातो आणि त्या कृत्याची कडू फळं चाकत राहतो. जो हे समजत नाही आणि आपल्या अज्ञानात रमतो तो मोक्ष कधीही प्राप्त करू शकत नाही. जो हे दुर्लक्षितो तो मोक्षापासून दूर जातो, त्याला शांतीही मिळत नाही. परंतु जो हे लक्षात घेऊन आपली कर्तव्य करतो तो जरी वयाने लहान असला तरीही मोठा समजला जातो. तू पाहिलं आहेस की मार्कंडेय ऋषी आपल्या इथे आले होते. ते ह्याच मार्गाने त्यांच्या उच्च श्रेणीला पोहोचलेले आहेत. काम करावं आणि ते देवाला म्हणजेच विधात्याला अर्पण करावं असा नियम आहे. त्यातूनच पुण्य प्राप्त होतं. अर्थात कोणीही असं कार्य करणार नाही की जे विधात्याला अर्पण करता येणार नाही, कारण ते पापमय आहे. अशा वैचारिकतेतून माणसाची पुण्यप्रवृत्ती प्रगल्भ होत असते. त्याची पापमयेतून मुक्तता होते. सगळे ऋषी जसे व्यास, वसिष्ठ, मैत्रेय, नारद, लोमस, शुक आणि आणखीन कितीतरी ह्याच मार्गाने त्यांच्या उच्चपदाला गेलेले आहेत. तू पाहतेस ते कसे योगिक सामर्थ्याने प्रभावी झालेले आहेत. ते साक्षात देवासारखेच आहेत. त्यांच्या वाणीत दुवा आणि शाप असे दोनही देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच पुण्यमार्गाचा धिक्कार करून पापमार्गाने काम करणं हे अयोग्यच ठरतं. आणि त्यासाठीच मी तुला सांगतो की अशा चुकीच्या मार्गाचा आग्रह धरण्याचा अट्टाहास सोडून दे. अज्ञानी केवळ वरवरच्या फायद्यांचा विचार करतात. त्यामागील इतर संबंधित गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो. तो धर्माचा, कर्तव्याचा धिक्कार करतो. तो ब्रह्माकडून शिक्षेस पात्र ठरतो, कारण आपण ब्रह्माला बांधलेलो आहोत. जो ब्रह्माच्या इच्छेविरुद्ध वागतो तो पुन्हा पुन्हा अडचणीत आणि चिंतेत राहतो. वेदाच्या आदेशाचा अपमान करणारा, त्याची कुचेष्टा करणारा नरकात जातो. वासना आणि लोभीपणाने असं होत असतं. जो ह्या नियमांचं पालन करतो तो मरणानंतर सद्गतीला जातो. जे असं करत नाही त्यांचे मात्र फार हाल होतात. या नियमांचं पालन करणाऱ्याला धर्म असं म्हणतात. याचं पालन करावं असं ऋषींनी सांगितलेले आहे, जे सर्वज्ञानी आहेत. जर पुण्य पालनाने हित होणार नसेल तर सगळी सृष्टी अराजकांनी बर्बाद होईल. म्हणून एकाने ते नियम मांडले म्हणून दुसऱ्याने सुद्धा एक प्रतिक्रिया स्वरूप ते नियम मोडायचं असं होत गेलं तरीही सृष्टीत अराजक फैलावेल. सत्वशीलतेचं व्रत त्यासाठीच सुज्ञ लोकांनी आचरायचं असतं असा आग्रहच आहे. म्हणजे साक्षात स्वर्ग पृथ्वीवर उतरेल. या मानव जन्मातच सगळं साध्य होईल. सत्वशीलता हाच खऱ्या समृद्धीचा मार्ग आहे. पाप आणि पुण्य दोन्हीही त्याचे परिणाम सिद्ध करत असतात. सत्वशीलतेत पुण्य वाढवण्याची क्षमता असते आणि ते न आचरल्यामुळे पाप वाढतं. तू तुझ्या आणि तुझ्या भावाच्या जन्माचं उदाहरण पहा. यज आणि उपयजांच्या तपस्येतून तुम्ही दोघेही यज्ञातून जन्मलात. यापेक्षा आणखीन कोणतं उदाहरण पाहिजे पुण्याच्या प्रभावाचं? सामान्य माणसं ह्यांच्याबाबत बहुधा अज्ञानी असतात. म्हणून ते भावनांच्या आहारी जाऊन बऱ्याच गोष्टी अशा करतात की त्यामुळे त्याला सुखाऐवजी दुःखाचा अनुभव जास्त येतो. विधात्याच्या सगळ्या कृती ऋषींना समजत नाहीत. त्यामुळे ज्ञानीसुद्धा गोंधळून जातात. मग माझं काय? ज्यांनी त्यांच्या सगळ्या वासनांचा नाश केला आहे आणि जे केवळ आत्मशुद्धीसाठी जगत आहेत त्यांना कोणतीही घटना, मग ती त्याच्या फायद्याची असू देत किंवा तोट्याची असू देत, त्याला काहीही फरक पडत नाही. तो सदैव शांतच असतो. त्यासाठी त्याची सत्वशीलता सात्विक असावी लागते. रजो आणि तमो प्रवृत्तींनी ग्रासलेला कितीही चांगलं दान वगैरे सत्वशीलतेची कामं केली तरीही त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून व्रतस्थता आचरणारा प्रथम सात्विक असावा लागतो. हे सगळं ब्रह्माने त्याच्या मुलाला म्हणजे काश्यपाला फार पूर्वी सांगितलेलं आहे. तेच मी तुला आत्ता सांगतो आहे. म्हणून मी तुला हेही सांगतो की द्रौपदी, तू भावनेच्या आहारी न जाता शुद्ध बुद्धीने विधात्याला काय करायचं आहे त्याचा अंदाज घेऊन त्यानंतर जे तुला करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न कर. जर तुला जे हवं ते विधात्याला मंजूर नसेल तर ते होणारही नाही. कारण ह्या सृष्टीत जे त्याला हवं असतं
तेच होत असतं. ह्याला तू दैववादी समजशील, परंतु हा निव्वळ दैववाद नाही आहे. त्यात विधातेची दखल घेण्याचा प्रयत्न आहे, हेही तू लक्षात घे. आपण सगळे जीव त्याच्या मर्जीच्या ताब्यातच असतो. आपण आपल्या मर्जीचे मालकसुद्धा नसतो, हे सत्य तू विसरू नकोस. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 31वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 32वा अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. ते युधिष्ठिराचं प्रवचन पूर्ण ऐकल्यानंतर त्याची पत्नी द्रौपदी त्याला म्हणते, मी धर्माचा कर्तव्याचा कधीही उपमर्द करायला सांगत नाही. मी विधात्याचा, ज्याने ही चराचर सृष्टी उत्पन्न केली, त्याचासुद्धा अभ्येर केलेला नाही आहे. परंतु मी दुःखाने व्यथित झालेली आहे, म्हणून तू मला समजून घे आणि विनाकारण तत्त्वज्ञान झोडत जाऊ नकोस. त्या मनस्तापामुळे मी माझ्या मनाला शांत करण्यासाठी काही बोलत असते, एवढंच. मला खूप त्रास होतोय रे माझ्या नवऱ्या, मला समजून घे. माझं दुःख तू समजून घे आणि त्यासाठी नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगते ते. प्रत्येक सावध प्राणी कार्य करत असलाच पाहिजे. जे चर नाहीत असे जीव कदाचित काही न करता जगू शकतात. जसं वासरू जन्मल्याबरोबर ताबडतोब त्याच्या आईच्या आचळाला लागतं आणि ते दूध प्यायला लागतं. सगळे प्राणी त्यांचे त्या जन्माचे स्वभाव गुण त्यांच्या गतजन्मातील गुणातूनच मिळवत असतात. सगळ्या प्राण्यात मनुष्य प्राणी थोडासा वेगळा असतो. माणसाला भविष्याचा विचार करण्याची प्रेरणा असते. इतर प्राणी फक्त वर्तमानात राहतात. माणूस त्याच्या ह्या जन्मातील कर्माने त्याचं पुढील जन्म कसे असतील आणि तो काय उपभोगेल, काय पीडा भोगेल ते ठरत असतं. त्यालाच आपण आपलं भाग्य किंवा आपलं नशीब समजतो. त्याप्रमाणे ते त्यांचं जीवन जगत असतात. त्या गतक्रमानुसार त्याला एक उपजत बुद्धी प्राप्त झालेली असते. त्या बुद्धीच्या मदतीने तो त्याचं जीवन जगतच असतो. म्हणून मी सांगते की तू सुद्धा त्याप्रमाणेच वागलं पाहिजेस, न घाबरता. आपण जेव्हा काही कार्य करतो तेव्हा आपल्याला सुद्धा माहिती नसतं त्याचं काय परिणाम होणार आहेत आणि तरीसुद्धा ते कार्य सुरू करतोच ना. माणूस त्याच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी ते कार्य करतच असतो ना. तसं जर त्यांनी केलं नाही तर तो परिस्थितीनुसार एकतर मरून जाईल किंवा संपत्ती संपल्यामुळे भिकारी होईल. काम नाही केलं तर तो प्राणी नष्ट होईल. सगळे जगातले प्राणी काम न केल्यास नष्टच होतील. एका प्रकारे काम केल्यामुळे फळ मिळत नाही आणि मिळाले तर तो दुसऱ्या प्रकारे काम करत राहतोच ना. फळ मिळो अगर न मिळो तो काम करतच राहतो, कारण तो त्याचा स्वभाव असतो आणि तो स्वभाव त्याला त्याच्या गतजन्माच्या अनुभवानुसार मिळत असतो. काही तुझ्यासारखे भाग्यावर विसंबून राहतात तर काही त्यांच्या प्रयत्नांवर. परंतु ते जे नियोजनपूर्वक काम करतात ते शहाणे समजले जातात. जे असेल माझा हरी अशा स्वभावाचे असतात तुझ्यासारखे. ते स्वतः आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसह कालौघात संपतात. प्रयत्नवादीच फक्त टिकतात. कालचक्र त्याला माफ करत नाही. जे कमजोर असतात त्यांनी ताकदवानाच्या मदतीने काम करायचं असतं. गप्प बसून चालतच नाही. विधात्याला काय मंजूर आहे काय नाही ते सांगायला ते येत नाही किंवा त्याचा खात्रीचा अंदाजही आपण करू शकत नाही. त्यासाठीच प्रयत्न करणं हेच श्रेयस्कर समजलेलं आहे. भविष्यात काय आहे ते कोणालाही समजत नाही, म्हणून अशा अनिश्चित दैवावर अवलंबून राहणं शहाणपणाचं नसतं. जेव्हा कोणी नियोजनबद्ध काम करून काही मिळवतो तेव्हा ते त्याने स्वकष्टाने मिळवलेलं असं समजलं जातं. ते त्याच्या कर्तृत्वाचंच फळ असे समजतात. परंतु जेव्हा काही लाभ होतो अनपेक्षितपणे तेव्हा त्याला दैव समजलं जातं. वेद सांगतात की कसंही प्राप्त होवो ते गतजन्माच्या कर्मविपाकच समजलं जातो. चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट असं ठरतं. या कर्मविपाकाचं नियोजन विधाता असं करतो की त्याचे न्यायपूर्ण वितरण होईल. कारण कोणत्याही कर्माचे अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हिस्सेदार असतात. त्या सगळ्यात ते फळ विभागलं जातं. माणसाच्या कार्यात त्याच्या दृश्य आणि अदृश्य हिस्सेदार असतात. त्यांचासुद्धा त्याच्यात वाटा असतो. जे तो जाणत नसतो पण विधाता ते जाणत असतो. म्हणून कधीकधी वरकरणी फल विभाजन अयोग्य झालं असं वाटतं, कारण इतर हिस्सेदारांची आपल्याला कल्पना नसते. पण ते कधीही अन्यायकारक नसतं.
या सृष्टीच्या नियोजनात ज्याचा मोठा भाग असतो त्यालाच आपण विधाता असं समजतो. तो विधाता सृष्टीतील विविध जीवांच्याकडून काहीतरी कार्य करून घेत असतो, ज्याची कल्पना या जीवाला बऱ्याच वेळा नसतेच. काही माणसं काही योजना करून कार्य करतात आणि त्यात त्याला यशही मिळतं. हे पाहून त्याला वाटतं की ते त्याच्या कर्तृत्वामुळे यशस्वी झाले किंवा कधी अपयश येतं, तेव्हा तो समजतो ते अपयश त्याचंच आहे. वस्तुतः ते दोन्ही यश किंवा अपयश त्याचं काही प्रमाणात जरी असलं तरी त्याचा काही हिस्सा विधात्याच्या नियोजनाचाच असतो. हे जे समजतात त्यांनाच या सृष्टीच्या काम करण्याचा अंदाज आला असं समजावं. म्हणून कोणतंही कार्य करण्याआधी आपल्या ऋषींनी त्या अज्ञात हिस्सेदारांची विनवणी करायची, त्यांना अनुरूप करण्याची प्रथा रूढ केलेली आहे आणि त्या शक्तींना शांत करणं हा अशा विधींपाठील उद्देश असतो. म्हणजे त्या दृश्य किंवा अदृश्य हिस्सेदारांचा वाटा आपण मान्य करतो असा त्याचा अर्थ असतो. कार्य सुरू करण्याआधी तसं मान्य केल्याने यशाची शक्यता जास्त असते असा ज्ञानी माणसांचा अनुभव आहे. माणसाचं कसब, कर्तृत्व, हिंमत, धाडस हे सगळं त्याच्या यशाचे मानकरी असतात. त्याशिवाय काळ, वेळ, स्थळ, त्याच्या भोवतीची दृश्य आणि अदृश्य गोष्टी, ज्यांना कोणी शक्ती असंही सांगतात, त्यात पितर, पूर्वज, वास्तुदेव, आराध्य देवता वगैरेही असतात. असे सगळे त्या कार्यात हिस्सेदार असतात. ते सगळं त्याचं कर्तृत्व समजलं जातं. त्याशिवाय त्याचं गतजन्माच्या कर्माचं फळ, ज्याला दैव असंही समजतात, ते सुद्धा तिथे कार्यरत असतं. माणसाला जरी त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज होत नसला तरी विधाता ते सगळं जाणत असतो आणि त्यानुसार तो त्याची फलप्राप्ती ठरवत असतो. कर्तृत्व आणि दैव ह्यांच्या योगाने त्या प्राण्याचं जीवन घडत असतं. आपण पाहतो काही माणसं खूप प्रयत्न करतात, म्हणजेच त्यांचं कसब, त्यांचं कर्तृत्व, हिंमत, धाडस सगळं सार्थ असतं. त्याशिवाय काळ, वेळ, स्थळसुद्धा योग्य साधलं तर त्याला यश मिळत नाही किंवा कमी मिळतं. त्याचं कारण त्याचं दैव साथ देत नाही किंवा त्या दृश्य किंवा अदृश्य शक्ती त्याला पूरक नसतात. असं आपले ऋषी सांगतात की योग्य यज्ञ करून ते पूरक करून घेता येतात. काही फक्त त्यांच्या कर्तृत्वावर भरवसा करतात आणि इतर त्या गोष्टींचा अव्ययही करतात. जे जोवर पूरक असतं तोवर तो माणूस यशस्वी राहतो, त्याच्या विश्वासाला साथ मिळते. पण जेव्हा ते पूरक राहत नाही तेव्हा त्याला वेगळा अनुभव येतो. जरी दैव पूरक असलं तरी कर्तृत्व असावं लागतं. म्हणून माणसाने सदैव प्रयत्न करत राहणंच श्रेयस्कर असतं. केवळ दैवावर विसंबून राहणारे अपयशाने नष्ट होतात. दैवाचा विचार न करता काम करत राहणं हेच माणसाचं कर्तव्य असतं. परिणामांची पर्वा न करता ते प्रयत्न झालेच पाहिजेत. कारण अरे माझ्या नवऱ्या, माणूस दैवाबद्दल, दृश्य किंवा अदृश्य शक्तींच्या संयोगाबद्दल अनभिज्ञ म्हणजेच अंधळा असतो आणि म्हणून त्यावर विचार न करता काम करत राहणं हेच श्रेयस्कर समजलं जातं. त्यासाठी ऋषीही सांगतात, दैवासाठी विधात्यावर श्रद्धा ठेवणं हाच चांगला पर्याय असतो. सत्वशील व्रतस्थ जीवन जगणाऱ्याला विधाता साथ देण्यास बांधलेला आहे असं वेदातही दिलेलं आहे. सत्वशील व्रतस्थ जीवन जगण्यामुळे माणसाच्या अनेक चुकांना विधाता क्षमा करतो, त्याचं भाग्य सुधारतं. पण जर जीवन सत्वशील आणि व्रतस्थ नसेल तर केवळ यज्ञ करून, प्रार्थना करून, खोट्या व्रतांचं पाखंड रचून तो माणूस विधात्याची मर्जी संपादन करू शकत नाही. तरी जे सत्वशील व्रतस्थ जीवन जगत आहेत आणि दैववादी नाहीत, म्हणजे देव मानत नाहीत, त्यांना विधाता मदत करण्यास बांधलेला असतो. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कौरवांशी युद्ध सुरू करावं. जर यश आलं नाही तर ते समजेल आणि जर यश आलं तर तेही सुद्धा समजेल. तुम्हा सगळ्या पांडवांची सत्वशीलता, व्रतस्थता निसंशय आहे. म्हणून मी खात्रीने सांगते, आपल्याला यश हे मिळणारच आहे. प्रयत्न केला नाही तर कसं समजणार आपल्या प्राक्तनात काय लिहून ठेवलं आहे ते? यश केवळ कर्तृत्वाचं असतं असंही नाही, त्यात दैवाचा मोठा वाटा असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या असतात. दैव नाही तर यश नाही असं होत असतं. परंतु दैव नसणारच असं समजून निराशावादी झालेले काहीही करू शकत नाही. तुम्ही असे निराशावादी झालेले आहात ते मला मात्र रुचत नाही आहे. कार्य करूनही यश न मिळाल्यास दुःख करू नये, कारण तू प्रयत्न करत होतास
त्याची नोंद विधाता, जो या सगळ्या सृष्टीच्या खेळाचा करता आहे, तो पाहतच असतो. विधाता सगळं पाहत आहे. आपण सगळे ह्या खेळातून खेळाडू आहोत. प्रयत्न करणाऱ्यांना विधाता कोणत्या ना कोणत्या कारणाने यशाकडे नेतोच अंतिम. जे प्रयत्नच करत नाहीत ते मात्र विधाता बाजूला करतो, कारण ते त्याच्या खेळात भाग घेण्यासाठी अयोग्य ठरतात. ह्या खेळात चांगल्या आणि वाईट अशा दोनही शक्ती मग अदृश्य कार्यरत असतात. कारण त्या ब्रह्मदेवाच्या मुली आहेत, दिती आणि दानू. त्यांची लेकरं दैत्य आणि दानव, आणि त्यांचे उपभेद राक्षस, असुर इत्यादी. ह्या सगळ्या नकारात्मक प्रवृत्ती आहेत. देवांप्रमाणे सगळ्या कामात त्या असतात, कारण ते सगळे सृष्टीच्या चालवण्यात आवश्यकच असतात. असं समजतात की देव सकारात्मक वृत्तीचे द्योतक आहेत, तर दुसरे नकारात्मक प्रवृत्तीचे द्योतक असतात. सृष्टी चालवण्यासाठी दोनही प्रवृत्ती आवश्यकच असतात. त्या प्रवृत्तींचे स्वाभाविक परिणाम उत्पन्न होत राहतात. ते माणसाला भोगावे लागत असतात. जे त्या दानवी शक्तींचा आधार घेतात त्यांना त्या मदत करतात. त्यामुळे जे यश मिळतं ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, कारण सांप्रत कौरवांना जे यश मिळतं आहे त्यात त्या दानवी शक्तींचा मोठा हिस्सा आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. यश कसंही मिळवून आपण ह्या परिस्थितीतून बाहेर आलं पाहिजे. यश कसं मिळालं ते महत्त्वाचं नसतं, ते मिळणं महत्त्वाचं असतं. युद्धात शेवटी बहुधा या दानवी शक्तींच्याच मदतीने यश क्षत्रियांना मिळत असतं. मग त्यात दोष पाहण्यात काही अर्थ नाही आहे, असं माझं मत झालेलं आहे. व्यवहारातली यश दानवी शक्तींच्या मदतीने घेण्यात काहीही गैर नाही. क्षत्रियांना ह्या नकारात्मक प्रवृत्तींचा कुशलपणे उपयोग करावा लागतो. म्हणून त्यांचं जीवनकार्य ब्राह्मणांसारखं सोपं नसतं, ते जास्त क्लिष्ट असतं. ब्राह्मण फक्त सकारात्मक दैवी प्रवृत्ती वाढवून राहतात. तसं क्षत्रियांना करता येत नाही, कारण त्या दोन पिंडांची ह्या सृष्टीतील कार्यपद्धती भिन्न असते. आणि म्हणूनच क्षत्रियांनी ब्राह्मणांची नक्कल करायची नसते, जी चूक आपण करत आहात. क्षत्रियांना दैवी आणि दानवी अशा दोनही प्रवृत्तींचं योग्य नियोजन करावं लागतं. ते क्लिष्ट काम ब्राह्मणांना करावं लागत नाही. तुम्ही दामोदराचं कार्य पहा, त्यात हे मिश्रण तुम्हाला चांगलंच दिसेल. आपल्या कर्मात विचार करणं हे सुद्धा येतच ना, म्हणजेच आपण प्रथम विचारांनीच आपल्या कर्माला सुरू करत असतो. म्हणून वेद सांगतात, शुद्धतेची सुरुवात विचारातून होत असते. माणूस पाप किंवा पुण्य प्रथम त्याच्या विचाराने करत असतो. सगळ्या आपल्या प्रवृत्ती आपल्या विचारात सुप्तपणे हजर असतात. विचार करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. माणूस ते कर्म सतत जाणून किंवा अजाणतापणे करत असतो, म्हणजे तो सतत काही ना काहीतरी विचार करत असतो. ते कर्म आपण लक्षात घेत नाही, पण विधाता मात्र त्याची सुद्धा नोंद घेत असतो. असंही समजतात की त्या कामात सृष्टीचे 6 कार्यकर्ते इंद्र, अग्नी, वायू, वरुण, यम आणि वैश्रावण त्याला मदत करत असतात. म्हणून आपण कसे विचार करतो ते सुद्धा सावधपणे नियंत्रित करायचे असतात. माझ्या पित्याने एक विद्वान ब्राह्मण सल्ला देण्यासाठी ठेवला होता. तो हेच सांगायचा, जीवनातील व्यवहारात आणि मोक्ष साधनेत कृपया गल्लत करू नकोस. माझ्या भावाला सुद्धा तोच शिक्षण देत असे. तिथेच मी हे सगळं शिकलेली आहे. त्या दैव, कर्तृत्व आणि त्याच्या संदर्भातील इतर घटकांचा विचार होत होता, जो मी तुला सांगितला आहे. माझ्या बाबांच्या मांडीवर बसून मी हे शिकले आहे. क्षत्रियांसाठी हे शाश्वत ज्ञान आहे, त्याचा अव्हेर करू नकोस. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 32वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 33वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतायत, यज्ञसेनेचं असे विवेचन ऐकल्यावर त्यांनी प्रभावित झालेला भीम रागावून युधिष्ठिराकडे पाहत त्याला म्हणतो, अहो आमचे राजे, पाहताय काय? शहाण्या लोकांनी आखून दिलेल्या मार्गाने जाऊन या परिस्थितीवर मात करूयात. आपण संन्यासी नाही आहोत, तर आपण क्षत्रिय आहोत. त्याप्रमाणे आपला मार्ग आपण घेतला पाहिजे. इथे राहून आपलं हित, आनंद, पुण्य सगळं व्यर्थ जात आहे. विशेष दुःख होण्याचं कारण आपण इथे शौर्य कमी पडलं म्हणून, अथवा पुण्य कमी झालं म्हणून, किंवा प्रामाणिकपणा कमी झाला म्हणून आलेले नसून, खोट्या द्यूत्याच्या कारस्थानामुळे आपण आलेलो आहोत. म्हणून ते स्वीकारण्याचं आपल्याला कारणच नाही आहे. तो आपल्यावर आपल्या काकांनी अन्याय केलेला आहे, म्हणून कृष्णा सांगते त्याप्रमाणे त्याविरुद्ध उठणं हेच खऱ्या क्षत्रियाला शोभतं.
त्यात कोणत्याही नैतिकतेचा अव्हेर होत नाही आहे. जर वचन पालनाचा मुद्दा पाहिला तर आपण वनवास स्वीकारून ते पूर्णही केलेलं आहे. त्यात आपण प्रतिहल्ला न करण्याचं वचन दिलेलं नाही आहे, म्हणून तो आपण करू शकतो. त्यामुळे कोणतीही प्रतारणाही होत नाही. तुमच्या निर्बुद्धपणामुळे एकदा झालं, आता त्या निर्बुद्धपणाची पुनरावृत्ती तुम्ही करू नये. तुम्ही म्हणालात कमजोरांनी सामर्थ्यवानाला आव्हान द्यायचं नसते, म्हणून तुम्ही कौरवांच्या पुढे शरणागती स्वीकारली. याचा अर्थ काय आहे? काय आम्ही कौरवांपेक्षा कमी आहोत का? तू ते तुझ्याबद्दल फक्त बोलत होतास ते सांग ना. जे राज्य तू सम्राट म्हणून उपभोगत आहेस ते तू थोडंच मिळवलेलं होतंस. ते तुझ्या 4 तेजस्वी शूर योद्ध्यांनी मिळवलेलं होतं. मग तू कमजोर कोणाबद्दल बोलत होतास ते सांग. तुझ्या एकट्याच्या नामर्दपणासाठी आम्ही सगळे का वनवास भोगावा? आम्ही आईला शब्द दिला, आम्ही तुझ्या आज्ञेत राहू. त्याची एवढी मोठी सजा तू आम्हाला देणार आहेस का? तुझ्या आज्ञेत राहण्यामुळे आम्हालाच नाही तर कित्येक मित्रांचा सुद्धा विरस झालेला आहे. तू गप्प बसला असता तर एव्हाना ते सगळे कौरव जे उघडपणे आम्हाला शत्रू समजतात त्यांचा खत्मा झाला असता. जे कृष्ण म्हणाला तेच मी त्याच्याऐवजी उरकलं असतं. तो खरा क्षत्रिय धर्म, क्षत्रियांचं कर्तव्य होता, जो जनार्दन आपल्याला सांगत होता. क्षमाशीलता ब्राह्मणांची आणि क्षत्रियांची ह्यातील भेद कृष्णा आत्ता सांगत होती, ते तू लक्षात घे. तुझं हे नेभळटपणाचं वागणं कदाचित ब्राह्मणात खरं असेलही, परंतु क्षत्रियांना मात्र अशोभनीयच आहे. तू कमजोर असशील नव्हे आहेसच, पण त्याची सज्जा आम्ही का भोगावी? मोठा बंधू म्हणून तुला मान दिला, त्याची ही किंमत आम्हाला तू देतोयस? तुझ्या या वागण्याचा असा अर्थ लावला जात आहे की आम्ही सगळेच तुझ्यासारखे नेबळट आहोत, तर ते मला चालणार नाही. क्षत्रियांचा मृत्यू रणभूमीत अपेक्षित आहे, नाही घरात आजारी पडून एखाद्या ब्राह्मणासारखा. शूरांनी लढत मरावं, पण असं वनवासात नाही राहायचं. रणभूमीत मरणाऱ्याला वीरगती मिळते तशी वनात एखाद्या श्वापदानी खाण्यामुळे मिळणार नाही आहे. त्या कौरवांनी आपल्याला त्यांचे वैरी म्हणून सांगितलेलं आहे, मग आपल्याला कशाला समजुता करण्याची गरज पडावी? तू पाहिजे तर एकटा संन्यास घेऊन राहा ना वनवासात, जे तुझ्या तामसी प्रवृत्तीप्रमाणे योग्य होईल, पण आम्हाला आता तू अडवू नकोस. सामर्थ्य असूनही असं वनवासात राहणं हा पुण्याचा मार्ग निश्चितपणे नाही आहे. क्षमाशीलता हा सद्गुण आहे, पण अयोग्य जागी तो वापरला तर जो दुर्गुणच ठरत असतो. म्हणजेच कोणताही गुण चांगला किंवा वाईट हे त्याच्या सापेक्ष परिस्थितीवर अवलंबून असतं. जी वागणूक ब्राह्मणांना योग्य समजली जाते ती क्षत्रियाला किंवा वैश्यांना योग्य नसूच शकते, कारण त्यांचं प्रारब्ध, त्यांचं संचित वेगवेगळ्या नीती नियमांनी ठरवलं जातं. तुला जर ब्राह्मण वर्णाच्या वागण्याची नक्कल करायची होती तर तू संन्यास घ्यायला पाहिजे होतास ना. परंतु तुला सम्राट होण्याची सुद्धा इच्छा आहे आणि क्षत्रिय वाणा नको, असं कसं मान्य करता येईल? जगण्यासाठी केवळ पुण्यकार्य असून चालत नाही, कारण पाप आणि पुण्य हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. कधी व्यवहारासाठी नकारात्मक प्रवृत्तीनं स्वीकारावं लागतं, त्यालाच क्षत्रियांचा व्यवहार असं समजतात. ते मर्यादित असलं की त्यामुळे काहीही बिघडत नाही. पुण्य आणि संपत्ती एकत्र असले की त्यातूनच चिरानंद प्राप्त होतो, पण तेवढंच करून व्यवहार साधला जात नाही. राजाला व्यवहाराची जाण असावीच लागते. जेव्हा प्रतिस्पर्धी पापकारक असेल, जसे इथे दुर्योधन आणि त्याची चांडाळ चौकडी आहे, तिथे जर तू पुण्यमार्ग आचरलास तर तुझं नुकसानच होणार आहे. कारण म्हणतात ना, काटाने काटा निघतो, त्याप्रमाणे पापप्रवृत्तीचा निवाडा तशाच नकारात्मक मार्गाने काढावा लागतो. म्हणतात ना, जशास तसं. पापकर्माने काम करताना त्यात न गुंतणे म्हणजेच त्या पापमार्गाचं पुण्यकर्मात रूपांतर करणं असं असतं. मनाने पाप आणि पुण्य होतच असतं. कृतीत सकृतदर्शिनी ते पापकृत्य वाटलं तरीही ते करणारा त्यात विचाराने आणि भावनांनी गुंतलेला नसेल तर ते पाप त्याला पाप म्हणून बाधत नाही. जसं खाटीक प्राणी मारतो म्हणजे ते एक प्रकारचं पापकृत्य त्याच्या हातून घडत असतं, परंतु जर तो त्या मारण्याचा असुरी आनंद घेत नसेल तर ते कृत्य पाप ठरत नाही. त्याचप्रमाणे योद्धा शत्रूच्या सैनिकाला मारतो, ते त्याचं कार्य असतं, पण त्या मारण्यात तो खुनशी आनंद घेत नसेल आणि केवळ एक शत्रूचा नाश करण्याचं कर्तव्य म्हणून करत असेल
तर त्या हत्येचं त्याला पातक लागत नाही. प्रसंगी असं मरणं पुण्यकर्मच ठरतं. जसं जरासंधाचा वध दामोदराने केला, त्यात त्याचा उद्देश एक नकारात्मक प्रवृत्ती नष्ट करण्याचाच होता आणि म्हणून त्या मृत्यूचं पातक कृष्णाला लागलं नाही आहे. ह्या सृष्टीच्या रचनेनुसार नकारात्मक प्रवृत्ती सहसा जास्त वेगाने वाढतात. त्यामुळे त्यांचं नियमन करावंच लागतं. जसं शेतात तण फार वाढतं, त्यांचं नियमन जर केलं नाही तर तण पिकाला मारून टाकतं. तसंच काहीसं हे क्षत्रियांचं कर्तव्य असतं. त्यात वरकरणी विरोधाभास वाटतो, परंतु योग्य अभ्यास केल्यानंतर त्यातील बारकावे समजतात. वैभव उपभोगण्याने आनंद मिळतो, तो आज आमचा हरवलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळेच असंतुष्ट झालेलो आहोत. त्याच्या प्रभावाखाली आम्ही आज आहोत. गृहस्थाश्रमीसाठी केवळ पुण्य असून भागत नाही, त्याबरोबर वैभव आणि सुखही असावं लागतं. आम्ही तूर्त गृहस्थाश्रमी आहोत म्हणून त्याचा विचार करावा लागतो. तू कदाचित वानप्रस्थाश्रमात मनाने जाऊ इच्छित असशील तर तुझं आणि आमचं जमणार नाही हे लक्षात घे. म्हणून केवळ पुण्याचाच विचार करणं आमच्यासाठी तरी अप्रस्तुतच आहे. पुण्य, वैभव आणि सुख असं सगळं मिळवणं क्षत्रियांचं कर्तव्य असतं. त्यात या वनवासाला जागाच नाही आहे. शास्त्र सांगतं ह्या तिघात प्रथम पुण्य, नंतर वैभव आणि नंतर सुख असं प्राप्त करण्याचे क्रम असावेत. त्याप्रमाणे सुख म्हणजे आनंद मिळवताना पुण्याचा क्षय होणार नाही असं लक्ष द्यायचं असतं. त्याचप्रमाणे शास्त्र असं सुद्धा सांगतं की जीवनात माणसाने गृहस्थाश्रमी म्हणजे पहिल्या तारुण्याच्या काळात सुख मिळवण्यावर लक्ष म्हणजे प्राधान्य त्याला द्यावं. प्रौढपणी वैभवावर लक्ष द्यावं आणि त्यानंतरच्या म्हणजे उत्तर प्रौढपणी पुण्यावर लक्ष ठेवावं. सुख आणि वैभव मिळवताना पुण्यक्षय होणार नाही असं सुद्धा पाहायला सांगितलेलं आहे. आणि तसं पाहता आम्ही आज तरुण आहोत म्हणून आम्ही सुखासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं स्पष्ट होतं. आत्म्याची सत्वशीलता आणि शरीराची व्रतस्थता यांचा मेळसुद्धा घालायचाच असतो. म्हणून त्या सगळ्यांना सूज्ञपणे विवेक करून तू आपलं पुढचं कार्य काय ते ठरव. आत्म्याच्या सत्वशीलतेने पुण्य प्राप्त होत असतं म्हणून ते आवश्यक असतं. त्यात दान, सचोटी, खरं बोलणं मग ह्याच्यात हिताकरता अपेक्षित असतं. वेदांचा अभ्यास वगैरे येतात. त्यातील काही प्राप्त करण्यासाठी वैभव कशासाठी लागणार आहे? दान, भेटी देणं, ब्राह्मण भोजन अशांसाठी तेही असावंच लागतं वैभव. त्यासाठी जितकं वैभव जास्त समृद्ध तेवढं जास्त पुण्य मिळतं. म्हणून आपल्याला वैभव प्राप्त करणं अत्यावश्यक आहे, जे ह्या वनात शक्य नाही आहे. हल्ली विदुर काका आपल्याला तो पुरवठा करत आहेत आणि म्हणून तू रुबाबात ब्राह्मणांना दान करत आहेस. पण ते आपल्यासारख्या कर्तबगार क्षत्रियांना शोभत नाही. क्षत्रियांना भिक्षा मागण्यास परवानगीच नाही आहे. आपल्याला जिंकणं किंवा मरण हे दोनच मार्ग दिलेले आहेत. म्हणून तुला असं काही करावं लागेल ज्यामुळे आपण पुन्हा श्रीमंत होऊ. क्षत्रियांना श्रीमंत होण्यासाठी शत्रूचा नाश करणं, त्याला जिंकणं असे मार्ग दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला पुढचं नियोजन करावं लागेल. शास्त्र सांगतं राज्याधिकार हा क्षत्रियांचा पुण्य मिळवण्याचा मार्ग आहे. त्या मार्गानेच तो पुण्य मिळवेल. मी आणि माझे इतर 3 भाऊ ते करण्यास तयार आहोत. त्यात तू तुझ्या अक्षत्रिय विचाराने अडचण करू नकोस. आम्ही काही करू त्याची तुला फिकीर करायचीही गरज नाही आहे. त्यातून जी समृद्धी येईल ती फक्त आमची असेल, म्हणजे तू ती पुन्हा मूर्खपणा करून घालवणार नाहीस. तू असाच वनवासात राहा, त्यांनी आम्हाला काहीही फरक पडत नाही आहे. आपल्या घराण्याची परंपरा आपण वनवास घेतला म्हणून सोडू शकत नाही आणि ते कोणीही मान्य करेल. आणि जरी कोणी मान्य केलं तरीही आम्हाला काहीही बिघडत नाही. तुला वैरागीपणाची हौस आहे ती तू पुरी कर आणि आम्हाला आमची हौस करू दे. आपले पूर्वज तुझी पद्धत कधी स्वीकारणार नाहीत. तुझा पुण्याचा मार्गसुद्धा श्रीमंतीशिवाय शक्य नाही हे तू समजून घे. तू असुरांचं आणि देवांचं बघ. असुरांच्या भावांचा नाश देवांनी त्यात फूट पाडून केला. त्यासाठी लाच देवांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्यात म्हणजे असुरांच्यात फूट पडली. देवांनी त्यांना हरवलं. तसं आपण करू शकू जर तू परवानगी दिलीस तर. नाहीतर मी आणि माझे 3 बंधू कुठेही दुसऱ्या राजाकरता जसे पांचालसाठी लढून त्या दृष्टद्युम्न आम्हाला सदैव मदत करण्यास तयार असेल हे तू जाणतोसच.
भरपूर श्रीमंती मिळवू शकतो. म्हणून तू काही निर्णय घे, कारण हे असं फार काळ द्रौपदी चालू देणार नाही. आणि जर तिला हे पसंत नसेल तर तुला तिच्या सांगण्याप्रमाणेच वागावं लागेल. नाहीतर तू काही वेगळंच झालेलं पाहशील. तुझी सत्ता आमच्यावरील पहिल्यासारखी राहणार नाही. त्यासाठी या बदललेल्या परिस्थितीचा तुला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि जर आपल्यात तुझ्या या अशा भिकारड्या वर्तनामुळे फूट पडली तर त्याला तू एकटाच जबाबदार असशील. तुला आपल्या आईला त्याचा जाबही द्यावा लागेल. आणि मला खात्री आहे की ती तुलाच दोषी ठरवेल, कारण ती तिच्या सुनेचंच ऐकेल. आपल्या पूर्वजाने जसा लोकांचा विश्वास संपादन करून सत्ता स्थिर केली, तसे आपण कमी सैन्य असलं तरीही करू शकू. आपली प्रतिष्ठा सगळ्या जगात आहे आणि त्यामुळेच पुन्हा राज्य स्थापन करणं आपल्याला अवघड नाही. तुला वैराग्याचं भूत जडलेलं आहे, पण वेदातसुद्धा असा कोणीही राजा सांगितलेला नाही आहे जो वैराग्याच्या मदतीने राज्य करत होता. सगळे राजे वैभव संपन्नच होते. त्यांच्या दानाने, यज्ञाने ते सगळ्यात ख्यातनाम झाले होते. आणि म्हणूनच तुझं हे वेड तू सोडून दे आणि द्रौपदी सांगते त्याप्रमाणे काही पुरुषार्थ गाजवण्याचा विचार कर. त्या कामात तुझी ब्राह्मणातील प्रतिष्ठा आपल्याला कामी येईल. सत्ता प्राप्त झाल्यावर जर तू त्या ब्राह्मणांना मोठी दानं करण्याचं वचन दिलंस तर सगळे ब्राह्मण तुझ्याशी एकनिष्ठ होऊन येतील. कोणालाही कौरवांची सत्ता मान्यच नाही आहेत. अगदी बाया, बापड्या, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, सूत असे सगळे तुलाच राजा मानतात. कोणीही तुला काहीही विचारणार नाही की तू वनवास सोडून कौरवांचा निःपात करण्यासाठी का आलास. तू तुझ्या काकाला धृतराष्ट्राला का जिंकलंस. वस्तुतः सगळ्यांना तू असंच करावं असं मला समजलेलं आहे. अशा परिस्थितीत वनवासात राहणं केवळ मूर्खपणाचंच होईल. अरे माझ्या भावा, चल रथात बैस आणि ब्राह्मणांना शुभेच्छा देण्यास सांग आणि निघ कौरवांचा नाश करण्यासाठी. तुझ्या अर्जुनाच्या गांडीवापुढे कोणता योद्धा टिकाव धरेल. माझ्या गदेपुढे कोण लढू शकेल का. आपल्याला श्रीजय आणि कैकय मदतीला येणार, कारण आपण त्यांना सदैव मदतच केलेली आहे. त्याशिवाय कितीतरी राजे आपल्यासाठी लढण्यासाठी येतील ज्यांना कौरव खंडणीच्या नावाने छळत आहे, ज्यांची खंडणी आपण माफ केलेली होती कारण ते चांगले राजे साबित झालेले होते. त्याशिवाय वृष्णी, भोज, अंधक, पांचाल आपलेच आहेत. फक्त सांगावा धाडला की झालं. आज त्यांच्या हातात सत्ता असली तरी त्यातील प्रजा त्यांच्याबरोबर नाही आहे, ती आपल्याबरोबरच आहे. त्या परिस्थितीचा तू विचार कर. फक्त तू निर्णय घे. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 33वा भाग इथे संपलेला आहे.